नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात सगळीकडे पावसानं चांगलाच जोर धरलाय, तर तुम्ही कामाशिवाय घराबाहेर पडत असाल तर वेळीच सावध व्हा। कारण हवामान खात्यानं काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। मागील काही दिवसांपासून मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच आता राज्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे। हवामान खात्याकडून भंडारा, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय। रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने 19 ते 21 जुलै दरम्यान कोकण पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। हवामान खात्यानं मुंबई, पुणे आणि ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे। काल लोणावळ्यात 148 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून या ठिकाणी रविवारी आणि शनिवारी या 2 दिवस जोरदार पाऊस झाला होता। त्यानंतर मागील 4 दिवस पावसानं दडी मारली होती। त्यानंतर आता गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। इतकंच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।